स्वागत करतो आपल्या आणखी नवीन प्रवासामध्ये। तर सध्या लोणारच्या बस स्टँडवर आजचा आपला प्रवास असणार आहे लोणार ते लवाळा। तुम्ही लोणारचं बस स्टँड आहे, जुना बस स्टँड आहे अतिशय। इथं काही फारशा गाड्या राहत नाहीत, तर चला सुरू करूया प्रवास। राज्य परिवहन बसचा प्रवास सर्वात सुरक्षित आहे। राज्य परिवहन ही गाडी आलेली आहे सध्या माजलगाव मेकर, माजलगाव पाथरी सेलूमंठा मेकर इकडे पण लागलेली आहे। परतूर नागपूर आहे आणि ती पुणे परत पूर्ण BS6 गाड्या आहेत, फक्त ही जुनी आपली लालपरी। ही नवीन BS6 निळी परी मानव विकास या गाडीचा प्रवास एका दिवशी शक्य झाला तर करणारे। आणि हे बा इलेक्ट्रिक शिवाई पण आलेली आहे, 2 बुलढाणा इलेक्ट्रिक शिवाई। गाडी बघू शकतो ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक। या गाडीबद्दल थोडं सांगायचं झालं तर बघू शकता आपण आज जाऊन बघणार आहे। यात बघू शकता अशा पद्धतीची ऑटोमॅटिक गाडी, इलेक्ट्रिक, अतिशय कमी खर्चात चालणारी AC गाडी आहे। पूर्ण पुशबॅक सीट आहे, आरामदायी आहे आणि लगेज ठेवण्यासाठी पण एक नंबर व्यवस्था ST महामंडळाने केलेली आहे। हे बघा या गाडीला गिअर नाही, डायरेक्ट ऑटोमॅटिक। प्रवास करणार आहे, बघू शिवाई कशी गाडी। शिवाईचा प्रवास अनुभवणार आहे, अतिशय इलेक्ट्रिक गाडी आहे, कुठलंही इंधन डिझेलची बचत करणारी गाडी, AC गाडी, एकदम लवाळ्यापर्यंत प्रवास होणार आहे। आपल्याला आता सुलतानपूर मेकर आश्रम लवाळा तिथं आपला प्रवास आहे।
तर मेकरचं तात्पुरतं बस स्टँड आहे, म्हणजे नव्या बस स्टँडचं बांधकाम सुरू आहे. इथं सध्या बस लागतात. 15 दिवसानंतर बस स्टँड खुलं होणार आहे. तर शिवाईचा प्रवास आपण इथपर्यंत पूर्ण केलेला आहे. तर आपल्यासोबत या गाडीचे कंडक्टर दादा आणि ड्रायव्हर दादा आहे. काय नाव दादा आपलं? विठ्ठल तायडे, कुठले आपण? बुलढाणा डेपो. बुलढाणा डेपो. बुलढाणा का? हे ड्रायव्हर दादा आहेत आपले. काय नाव आहे दादा आपलं? अमोल वाया. कुठले? बुलढाणा डेपोचे का? हा, बुलढाणा डेपो. तर अतिशय सुंदर बघू शकता. गिअर नाही या गाडीला, काय नाही, सगळी ऑटोमॅटिक गाडी आहे पूर्ण. पहिल्यांदा एस टीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक गाडी ही दाखल झालेली आहे. हिचा रूट सध्या लोणार बुलढाणा. सुटण्याची वेळ काय आता लोणारून? मारून सुटण्याची वेळ नाही सांगता येत. बुलढाणा बुलढाणा हा परभणी गाडी. त्याची वेळ बुलढाणा पोहोचायची वेळ एवढं 3 वाजता. 3 वाजता बुलढाणा येऊन सुटायची वेळ 3 वाजता आहे. 3 वाजता. तर दोघं पण अतिशय चांगली सेवा देते. चला, धन्यवाद. आपल्याला प्रवासात बाबा भेटलेले. तर गाडी कशी प्रवासासाठी चांगली की वाईट आपण बाबाकडून जाणून घेणार. काय बाबा कुठलं आपण? माझं नाव बद्रीनाथ श्रीराम देशमाने. मी राहणार चिखली. बरं प्रवासासाठी व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे. बरं. सर्व सुविधा आहेत, AC आहे आणि गाडी वेळेवर चालते. त्यामुळे प्रवाशांना त्यापासून त्रास जो होत होता तो आता कमी झालेला आहे. त्यामुळे या गाडीविषयी अशी अजून तरी कोणतीही कंप्लेंट आलेली नाही किंवा नाही आहे आमच्या दृष्टीने. म्हणून हा सर्व प्रवास या गाडीच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे करतो. धन्यवाद. बघू शकता या गाडीचा अतिशय चांगला त्यांच्याकडून पण चांगला प्रतिसाद या गाडीला भेटतो. तर ही गाडी समोर चालली पाहिजे. आणि फ्रीवाले लोक चालत नाही, फक्त फुल आणि लेडीजला 50% सूट, अशा पद्धतीच्या गाडीचा रूट आहे, प्रवासाचा रूट आहे. एवढी सवलत आहे. काय नाव? काय गाडी चांगली कशी वाटते? गाडी पुढं चालली पाहिजे, सेवा दिली पाहिजे. भाड्याच्या बाबतीत काय सांगणार? पण थोडं कमी झालं पाहिजे आहे. धन्यवाद. आपल्यासोबत या गाडीमध्ये प्रतिसाद भेटत आहे, पण थोडं भाड्याच्या बाबतीत काही जे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, त्यांची थोडी तक्रार आहे. तर
चला धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. व्हिडिओ टाकला नाही तो हो टाकून देऊ टाकून देऊ. चला येतो. आलेला आहे आपला स्टॉप. याची गाडीचा प्रवास इथून आता डायरेक्ट बुलढाणा. तर हे लोणार ते लवाळा एक 224 रुपये फुल भाडं आहे. म्हणजे एक हाफ आणि एक फुल. म्हणजे मम्मीचं आणि माझं मम्मीचं एक हाफ होतं आणि माझं एक फुल. म्हणजे माझं 146 रुपये आणि हाफ 78 रुपये असं आजचं 224 रुपये लवाळ्यापर्यंत भाडं होतं. तर सध्या मी चिखलीच्या बस स्टँडवर आपला दुपारचा जो प्रवास झाला लोणार सरोवर ते लवाळा तर अतिशय चांगला प्रवास झाला. म्हणजे आपलं कुठलंही नियोजन नव्हतं की शिवाई बसनं प्रवास करायचा. सहज म्हणून बस आली आणि त्या बसनं प्रवास केला. तर गाडी अतिशय चांगली आहे. पण एकच गोष्ट आहे की तर भाडं जास्त आहे आणि कुठल्याच ज्येष्ठ नागरिकाला दिव्यांगाला सवलत नाही झाला. पण गाडी पण मस्त आहे. गाडीत पुशबॅक सीट आहे. लगेच व्यवस्था पण चांगली आहे. पण AC आहे, लाईट्स आहे. पण भाडेवाढ जास्त असल्यामुळं सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका आहे. आणि भविष्यात या गाडीला प्रतिसाद भेटेल का नाही याच्यावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित राहत होतो. मी तसा प्रवास करणार होतो लोणार सरोवर ते बुलढाणा. पण मला काम असल्यामुळं गावाकडं काम होतं माझं. त्याच्यामुळं मी लवाळ्यापर्यंत प्रवास केला. आता सध्या मी चिखली बस स्टँडवर आहे. इथला मागचा परिसर आहे सध्याचा. इकडे समोर बस स्टँड. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, नाही तर डिसलाईक करा. थँक्यू.